संत्र्याच्या बागेसाठी हे पी स्टार कसं काय काम करतं आणि कसे त्याचे रिझल्ट आपल्याला मिळू शकतात हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. सुरुवातीला माझ्या बगीच्यामध्ये भारी जमीन असल्यामुळे स्ट्रेस दिसत नव्हता, तर मी थॉम्सन ॲग्रो लिमिटेड कंपनीच्या प्रतिनिधीला यासाठी काय फवारावं हे विचारलं होतं. त्यांनी मला पी स्टार फॉस्फरस स्टोरेजसाठी आणि ट्रेससाठी फवारायला सांगितलं. त्याचे अतिशय चांगले रिझल्ट माझ्या शेतात दिसले आणि व्यवस्थित चीम घेतली. त्यानंतर मी माझ्या बगीच्याला पाणी सोडलं आणि पहिल्या पाण्यातच पत्ती वगैरे दिसायला लागली आणि त्यानंतर माझ्या शेतातली फूट अतिशय चांगली फूट माझ्या शेतात आहे. किंबहुना मी जेव्हापासून शेती करतो त्यावेळेसपासून आताची जी फूट आहे ती अतिशय चांगली आहे. नमस्कार दादा. नमस्कार. पी स्टार फवारण्याआधी आपल्या बागेची काय परिस्थिती होती हे थोडं शेतकऱ्यांना सांगा. झाडं थोडे वीक होते आणि कमजोर होत आपलं फुटत. त्याच्यामुळं मी दुकानात गेलो तर गाडगे साहेब मिळाले होते. तर गाडगे साहेब मार्गदर्शन केलं त्यानं, तर पी स्टार मारलं. त्याच्यानंतर किती दिवस झाले पी स्टार मारायला? पी स्टार मारायला 15 दिवस झाले. 15 दिवसानंतर मग आता तुमच्या बागेत काय फरक जाणवतो आपल्याला? पत्ती पण आहे झाडाला आणि फूट बी व्यवस्थित आहे, समाधानकारक. रिझल्ट असं होता की यांच्या बागेत फूट वगैरे दिसत नव्हती आणि 3 हप्त्यानंतर यांनी आपल्या कंपनीचं पी स्टार जेव्हा फवारलं तेव्हा त्यांना चांगल्या प्रकारचे रिझल्ट मिळाले. हे तर आपण यांचे झाडं पाहू शकता. सरसकट चांगल्या प्रकारची इथे फूट आणि भरपूर प्रमाणात फूट इथे दिसत आहे. त्यानं जमिनीत पडलेला जो फॉस्फरस आहे तो झाडांना चांगला अवेलेबल करून दिला. त्यामुळे फुलकळी आणि जे फुटीचं जे प्रमाण आहे ते चांगल्या प्रमाणे इथं दिसून येत आहे आणि फळांची सेटिंग पण खूप चांगल्या प्रकारे झाली आहे.